Good morning to all. Myself, Mr. Muneshwar sir. Today I am going to discuss about covering the topic that is Kelvin's method. Actually, it is the Kelvin's method, and it is used to determine the resistance of the galvanometer by using the meter bridge. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये आज बघणार आहोत केल्व्हिन्स मेथडने मीटर ब्रिजचा वापर करून गॅल्व्हनोमीटरचा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करणे. त्याच प्रकारे आपण मागच्या लेक्चरमध्ये इथे अननोन रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये ठेवला होता आणि अरेंजमेंट अशाच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये केली होती. आणि याच बेसिसवर आज आपण बघणार आहोत टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स बाय यूजिंग द मीटर ब्रिज. Now this meter bridge, we know that this meter bridge it is constructed on the wooden box table. Wooden box table वर ही अरेंजमेंट असते आणि या अरेंजमेंटमध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेले आहेत की अननोन रेजिस्टन्स आपण त्या पिरियडमध्ये काढलं होतं. तसंच आजही अननोन रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर आपल्याला या पिरियडमध्ये काढायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये काय होणार आता अननोन रेजिस्टन्स आपण काय केलेले आहेत की थोडक्यात आपण कन्स्ट्रक्शन बघूया. त्याच्यात कन्स्ट्रक्शन काय आहे, इट इज सेम ॲट दॅट ऑफ द मीटर ब्रिज. द लेंथ ऑफ द वायर इज टेकन इज 1 मीटर लॉंग. आणि हे मीटर ब्रिजच आहेत मागच्या पिरियडमध्ये हॅविंग द 3 मेटॅलिक स्ट्रिप्स A, B and the C. And EMF of the battery capital E is connected through the key capital K between the point A and B. या A and B पॉईंटमध्ये ही कनेक्शन आपण अशा पद्धतीने केलेलं आहे थ्रू द की कॅपिटल K and the rheostat RH. And the variable resistance box, it is connected in the right gap between the C and B. And the galvanometer whose values we are finding here, आपण ज्यांची व्हॅल्यू इथं काढणार आहोत तो गॅल्व्हनोमीटर आपण कनेक्ट कुठे केलेला आहे इन द लेफ्ट गॅप बिटवीन द A and C स्ट्रीप. अशा स्ट्रीपमध्ये अरेंजमेंट आपण केलेली आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहोत आपण अननोन रेजिस्टन्स. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये किंवा यामध्ये आपण जर बघितलं तर हे अननोन रेजिस्टन्स कशा पद्धतीने आपण काढणार तर बघूया. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय सांगितलेलं आहे, इट कन्सिस्ट ऑफ मीटर ब्रिज and in this meter bridge the unknown resistance that is galvanometer is connected in the left gap. या लेफ्ट गॅपमध्ये आपण अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहेत आणि इथून आपण फाइंड आउट करणार आहोत की याची रेजिस्टन्स या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ठेवल्यानंतर त्याला किती रेजिस्टन्स लागणार आहेत ते बघूयात आपण. दिस इज द इलेक्ट्रिकल डायग्राम ऑफ द केल्व्हिन्स मेथड. Actually it is method is developed by the Kelvins, so that he gives the name of this arrangement called as the Kelvin's method. Now friends, what happened, this is the resistance box. हा रेजिस्टन्स बॉक्स आहे. आपण सांगितलं की या रेजिस्टन्स बॉक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल, गिव्हन असेल किंवा आपण ती ठेवणार तिथे सुटेबल रेजिस्टन्स आपण फाइंड आउट करणार. आणि तिथून काय होईल मग नंतर स्टडी करंट फ्लो होईल की के कॅपिटल K अँड द रिव्होस्टॅट इज RH. इट इज याला काय केलं तर आपण सुटेबल व्हॅल्यू त्याची जर फिक्स्ड केलं तेव्हा करंट फ्लो होईल. आणि करंट फ्लो झाल्याच्या नंतर आपण जसं सांगितलं होतं बॅलन्सिंग कंडिशन्स, तशीच एक बॅलन्सिंग कंडिशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कन्स्ट्रक्शन आपल्याला लक्षात आलं असेल तर कन्स्ट्रक्शन म्हणजे याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते कन्स्ट्रक्शन आपण पहिले बघूयात. कन्स्ट्रक्शन इट consists of the meter bridge network in which A, B are the L type of the strips are connected in the left and the right gap, and the C it is the metallic strip between the A and B strips. The length of the conducting wire is connected 1 meter long on the meter scale, and the cell or the battery of the EMF E is connected between the A and B point through the key capital K.
and the rheostat RH, and the variable resistance is connected between the right gap C and B, that is R, and the resistance ज्याचा आपण रेजिस्टन्स काढणार आहोत is galvanometer. त्या galvanometer is connected between the left gap of this total arrangement. लेफ्ट गॅपमध्ये आपण इथं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही जॉकी आहे. जॉकी इज ॲट द पॉईंट डी आपण असं दाखवलेलं आहे. बघा आता अशा प्रकारे आपण याच्यातलं कन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय आपल्याला समोर दिसतं तर त्याला म्हणतात कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन बघितल्यानंतर आपण पाहूयात वर्किंग कशा पद्धतीने याच्यामध्ये होणार. वर्किंग महत्त्वाचं आहे. आता कन्स्ट्रक्शन आपण तर डायग्रामवरूनच सांगू शकतो की याच्यामध्ये काय दिले आहेत, EMF दिलेले आहेत, की दिलेले आहेत, RH दिलेले आहेत, स्ट्रीप AB दिलेले आहेत, रेजिस्टन्स बॉक्स व्हेरिएबल दिलेले आहेत, गॅल्व्हनोमीटर दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण त्याला सांगणार आहोत. बघा आता काय करणार आपण, नाऊ अ सुटेबल रेजिस्टन्स वर्किंगमध्ये पास वर्किंगला सुरुवात केलेली आहेत. आपण वर्किंगला सुरुवात केलेली आहे. नाऊ फ्रेंड्स now the suitable values of the resistance box is taken. The suitable value of the resistance is taken from the resistance box and the key is capital K is closed. आता काय केलं आपण की capital K is closed पहा वर्किंगला सुरुवात केलेली आहे आपण. In the working when the suitable values of the resistance box capital R is taken from the resistance box and the key capital K is closed and the rheostat is arrangement get the suitable deflection. म्हणजे काय होईल इथे आता सुटेबलसाठी आपण त्याला 2/3च्या रेंजमध्ये त्याला ॲडजस्ट केलं and the EMF of the battery supplied the energy, then without touching the jockey, विदाउट टचिंग द जॉकी, जॉकी आपण कुठल्याही प्रकारची टच करायची नाही. देन द गॅल्व्हनोमीटर शोज द सम डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटर इज शोज द सम डिफ्लेक्शन अँड देन द गॅल्व्हनोमीटर शोज द सम डिफ्लेक्शन मीन्स द करंट फ्लो थ्रू द गॅल्व्हनोमीटर. म्हणजे काय होईल, गॅल्व्हनोमीटरमध्ये काय होईल, करंट फ्लो होताना आपल्याला दिसेल. अँड नोट दिस डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर. आम्ही काय सांगत आहोत, जेव्हा आपण काय करूयात, नाऊ वी आर स्टार्टिंग द वर्किंग. आपण वर्किंगला स्टार्ट केलेलं आहे. वर्किंगला स्टार्ट केल्याच्या नंतर आपण इथे काय करणार आता, when the suitable values of the resistance is taken from the resistance box and the key capital K is closed and the rheostat RH is adjusted, then the steady current flowing through this EMF of the battery through the given electrical circuit without touching the jockey. म्हणजे जॉकी टच करण्याच्या अगोदर without touching the jockey the galvanometer shows the some deflection and noted the readings. noted the readings. आपण काय करणार, त्याच्यातले readings नोट करणार. galvanometer shows us the some current will be flowing through the given galvanometer and note these readings. सपोज कन्सिडर करू आपण की त्याच्यामध्ये 10 एम्पियर एवढा गॅल्व्हनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलेलं आहे. नाऊ नेक्स्ट स्टेप, नाऊ टचिंग द जॉकी. नाऊ बघा एक पार्ट झाला आपला. नाऊ टचिंग द जॉकी फ्रॉम धिस लेफ्ट गॅप टुवर्ड द राईट, means the left gap left side to the right side from A to the B. Now if we are touching the jockey on the different point of the wire, when we are touching the jockey on the different point of the wire, the point capital D will be obtained. Then the capital D will be obtained. बघा इथे आपण असं टच केलात. Before the touching jockey, the galvanometer shows the deflection of some deflection, that is 10 ampere आपण असं सांगितलं. When we are touching the jockey, then the galvanometer shows the deflection is 0, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 or
anything, 0 to 5 to 100, anything, but the point D will be obtained. Then the point D will be obtained. The galvanometer shows again the same deflection. Same deflection. हे कधी घेतला होता आपण? Before touching the jockey. Before touching the jockey, the galvanometer shows the some deflection, and after touching the jockey, the galvanometer shows the point D. Galvanometer shows the point D will gives the same deflection, which gives the same deflection as before we have without touching the jockey. म्हणजे आपण जॉकी टच करण्याच्या अगोदर, आता इथे आपण टच करत गेलोत, असा एक पॉईंट याच्यावरचा मिळाला कॅपिटल डी, की त्या कॅपिटल डीने काय दिलेलं आहेत, सेम डिफ्लेक्शन आपल्याला दाखवलेलं आहेत. आणि जर सेम डिफ्लेक्शन आपल्याला जर दाखवलं असेल तर असं म्हणूयात की द गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग द कॅपिटल डी, इट इज द डिफ्लेक्टिंग पॉईंट. इट इज कॉल्ड एज द डिफ्लेक्टिंग पॉईंट. आफ्टर टचिंग द जॉकी फ्रॉम द डी टू द बी, after touching the jockey point D to the B, then again galvanometer shows the some deflection. D पासून तर या B पर्यंतचे कुठल्याही पॉईंटला आपण जर टच केलं तर पुन्हा आपल्याला जर काय मिळत असेल, सेम डिफ्लेक्शन जर मिळत असेल तर या पॉईंटला म्हणायचं डिफ्लेक्टिंग पॉईंट. अँड ऑल दीज आर द इक्विपोटेन्शियल पॉईंट. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं पोटेन्शियल कसं असेल ते सेम असेल. आलं लक्षात? देअरफॉर LG, it is the length across the galvanometer, and LR, it is the length across the resistance box capital R. Therefore, we can say that the length LG be the segment of the wire opposite to the galvanometer, and the length of the wire LR, it is opposite to the segment of the resistance R. Okay. And from this observation it is clear that from this experiment we conclusion that let RAD and RDB be the resistances of the two parts of the wire AD and DB. AD and DB. Now the respectively, since bridge is balanced, then we can say that this meter bridge is balanced, and therefore friends we can represent it here the balancing conditions of the galvanometer, the balancing conditions of the bridge or the Kelvin's bridge is capital G divided by the R. Capital G divided by the R is equal to the RAD divided by the RDB. Means the resistance across the galvanometer is equal to the resistance of the segment AD, and the resistance across the unknown व्हेरिएबल रेजिस्टन्स R इज इक्वल टू द DB. अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. बट फ्रॉम द एक्स्टरडे वी हॅव ऑप्टेन, आपण इथे ह्या व्हॅल्यू मिळवलेल्या आहेत आणि ह्या व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने घेतल्या होत्या. डेन्सिटी LG divided by the A. Similarly, the density across the galvanometer LR divided by the A. Now here rho A get cancelled and we got LG divided by the LR. LG divided by the LR, and from this expression we can say that the balancing conditions of the galvanometer LG divided by the R is equal to the LG divided by the LR. And we know that the length of the total wire is 100 centimeter long. Length of the wire is 100 centimeter long. Therefore, LG plus LR.
From this expression, friends, we can represent it here. LR is equal to the 100 minus LG. Therefore, for putting this value, we got GR LG divided by the 100 minus LG. Therefore, unknown resistance across the galvanometer, that is R in the bracket LG divided by the 100 minus LG. And from this expression we can find out easily the resistance across the galvanometer. आणि याचा वापर करून from this expression, this is the expression for determining the resistance of galvanometer by using the Kelvin's method. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण केल्व्हिन्स मेथडचा वापर करून अननोन रेजिस्टन्स कशा पद्धतीने काढलेला आहे, किंवा याला केल्व्हिन्स मेथड म्हणतात, किंवा टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर असं सुद्धा म्हणतात, बाय युजिंग द मीटर ब्रिज, आणि याला म्हणतात केल्व्हिन्स मेथड. काय केलेलं आहे आपण थोडक्यात त्याला ऑब्झर्व करूया. Kelvin's method, it is used to determine the unknown resistance of the galvanometer by using the meter bridge, and it is found to be the name of the scientist is Kelvin's. And in this arrangement construction आपण याच्यामध्ये बघूयात. construction मध्ये पुन्हा एकदा डिस्कस करूयात आपण. It is total arrangement, it is constructed on the wooden box table. wooden box table म्हणजे लाकडाच्या अशा टेबलवर हे अरेंजमेंट आपली केलेली असते. It consists of two L type of the strips A and B, and C, it is the connected between the connected between the A and B, and the EMF of the battery capital E is connected to the key capital K and the rheostat RH. The variable resistance box is connected in the right gap between the C and B, and the galvanometer is connected in the left gap between the A and C. And similarly, the meter bridge having the length of the wire is 1 meter long is taken, and it is connected between the point A and B. LG, it is the length across the galvanometer, and LR, it is the length across the resistance box, and D, it is the deflecting point. Now construction ला आपण सुरुवात केली होती. Now the suitable values of the resistance box is taken from the resistance box without touching the jockey. The galvanometer shows the some deflection. म्हणजे बघा गॅल्व्हनोमीटर काय होईल, आपण कुठल्याही प्रकारचं टचिंग जॉकीला न करता काही डिफ्लेक्शन देईल तेव्हा आपण काय करूयात, नोट द रीडिंग, आणि रीडिंग नोट केलं. आणि नाउ टचिंग द जॉकी फ्रॉम द पॉइंट ए टू द बी, ए पासून बी पर्यंत आपण काय करणार, ही जॉकी टच करत नेणार. देन फ्रॉम द लेफ्ट साइड we are touching the jockey, the galvanometer shows the some deflection 0, 1, 2, 3, 4, 5 and so on, and the galvanometer shows the same deflection at the point D. म्हणजे बघा हे 10 एम्पियर म्हणूनच नाहीत तर कुठलंही एखादं डिफ्लेक्शन जे आहेत, कुठलंही एखादं डिफ्लेक्शन आपल्याला जर पहिलं जे घेतलं होतं आपण तेच जर एखाद्या पॉईंटवर जर मिळत असेल तर त्या पॉईंटला म्हणायचं डिफ्लेक्टिंग पॉईंट. And after the same deflection is obtained, and after touching the jockey from the B to the D, the galvanometer shows the same deflection from there. या पॉईंट पासून मग इथे कुठे जरी गेलं तरी सेम डिफ्लेक्शन देईल, म्हणून हा पहिला जो पॉईंट मिळाला त्यालाच म्हणायचं डिफ्लेक्टिंग पॉईंट. therefore this is the balancing conditions of the bridge or the Kelvin's method. Therefore, G divided by the capital R is equal to the RAD divided by the RDB. RAD means the resistance across the wire A and D, and the resistance across the D and B
आणि अशा पद्धतीने आपण इथल्या जर व्हॅल्यू टाकल्यात की रो एल जी डिवायडेड बाय द ए डिवायडेड बाय द रो एल आर डिवायडेड बाय द ए. रो ए get cancelled, therefore remaining terms is G divided by the capital R is equal to the LG divided by the LR. And from this expression, friends, we can represent it here. The length of the wire is 100 centimeter, therefore we can say that LR is equal to the 100 minus LG, 100 minus LG. Therefore putting this value LR is equal to the 100 minus LG, we get G is equal to the R in the bracket LG divided by the 100 minus LG. And this is the expression for the resistance across the galvanometer. By using this expression, we can determine easily the resistance across the galvanometer in the meter bridge or the Kelvin's method. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार. प्राध्यापक मुनेश्वर सर. Sorry, it's DJ.